राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंतर्गत असणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच घोषित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषद आणि त्याच्या अंतर्गत आंबेगाव पंचायत समितीकरता या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी काम पाहतोय। आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेसाठी 5 निवडणूक विभाग, ज्याला आपण जिल्हा परिषद गट म्हणतोय, आणि आंबेगाव पंचायत समितीसाठी या गटातील प्रत्येक गटासाठीचे 2 पंचायत समिती गट, याप्रमाणे 10 गणांसाठी या ठिकाणी सदस्यांच्या नियुक्तीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। उद्या 16 जानेवारीपासून ते 21 जानेवारीपर्यंत या ठिकाणी या दोन्ही गट किंवा गट याच्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित पद्धतीनं नामनिर्देशन पत्रांची स्वीकृती तहसील कार्यालय घोडेगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यासाठी ही जी काही निवडणूक आहे ही शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी प्रशासन करतंय। नुकतीच राजकीय पक्षांची देखील या ठिकाणी बैठक घेतलेली, वर्तमानपत्राच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची देखील आम्ही या ठिकाणी संवाद साधतोय आणि ही निवडणूक जास्तीत जास्त मतदारांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी प्रशासन प्रयत्न करतंय। 21 तारखेपर्यंत ज्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन पत्र सादर करता येईल। 22 जानेवारीला दाखल केलेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी याच ठिकाणी करण्यात येणार आहे आणि 27 जानेवारीला दुपारी 3 पर्यंत या ठिकाणी माघारीची मुदत असणार आहे। 27 जानेवारीला दुपारी 3:30 वाजेनंतर प्रत्यक्षात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल आणि 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी संध्याकाळी 5:30 पर्यंत या ठिकाणी उमेदवारांना त्यांचा प्रचार करण्यासाठी मुभा असणार आहे। दिनांक 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी या संपूर्ण गट आणि गणातील मतदारांना आपापल्या निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा आपला हक्क बजावता येणार आहे। त्याच्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी झालेली आहे। या कालावधीमध्ये उमेदवारांना योग्यरित्या मार्गदर्शन करून ही निवडणूक निपक्षपातीपणे आणि निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे। या ठिकाणी विशेषतः पोलीस विभाग असेल आमचा किंवा इतर शासनाचे जे काही विविध अंग आहेत त्या सर्व विभागातल्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि हे करत असतानाच अगदी अपक्षांसह सर्वसाधारण उमेदवाराला देखील समान पद्धतीचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न प्रशासन करतंय। सिंगल विंडो सिस्टीम सारखी एक संकल्पना आम्ही राबवतोय, ज्या खिडकीमधून उमेदवारांना ज्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या लागणार आहे, मग ती प्रचार कार्यालयाची परवानगी असेल, त्यांची वाहनाची परवानगी असेल किंवा काही सभांची आणि दौऱ्यांची परमिशन असेल, तर ह्या सर्व परवानग्या त्यांना एका सिंगल विंडोच्या माध्यमातून आम्ही देण्यासाठी प्रयत्नशील आहोत। काही पथकं आम्ही याच्यामध्ये भरारी पथकांसह काही पथकं आमचे कार्यान्वित असणार आहे आणि उमेदवाराच्या खर्चावर त्याच्यामध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम या ठिकाणी आम्हाला करावं लागणार आहे। या जिल्हा परिषद गटातील जे काही उमेदवार असतील तर त्यांना साधारणपणे 9 लाख रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा माननीय राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहे आणि हाच खर्च पंचायत समिती गणासाठी 6 लाख रुपये असणार आहे। एकदा नामनिर्देशन पत्र दाखल केलं की त्याच्या दुसऱ्या दिवशी 3 वाजेपर्यंत त्यांना प्रत्येक दिवसाचा निवडणूक खर्च या ठिकाणी उमेदवारांना सादर करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी आणि स्वतंत्र टीमचं देखील आम्ही नियोजन तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये केलेले आहे, जेणेकरून त्यांना दैनंदिन खर्च सादर करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। ही संपूर्ण मतदान प्रक्रिया 239 मतदान केंद्रांवर या ठिकाणी